1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असेल याची उत्सुकता लागलेली आहे। पण अर्थसंकल्पाच्या आधीच दिल्लीमध्ये फुल ड्रामा सुरू झालाय। अर्थसंकल्प, राजीनामा आणि राफेलची नेमकी कहाणी काय आहे पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरची 3 दृश्य 2019च्या वर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। एक बाब अखेर स्पष्ट झाली आहे की यंदाचा अर्थसंकल्प अंतरिमच असेल। दुसरीकडे रोजगार आणि बेरोजगारीचं वार्षिक सर्वेक्षण करणारा अहवाल रोखल्यामुळे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोघांनी राजीनामे दिले, तर राफेल संदर्भात कॅगचा अहवाल सरकार संसदेमध्ये मांडणार असल्याची माहिती आहे। आधी अर्थसंकल्पाबद्दल बोलूया, कारण देशाच्या नजरा 1 फेब्रुवारीच्या तारखेकडे लागल्या आहेत। निवडणुकीच्या आधी तसं पाहिलं तर अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातो, पण मोदी सरकार संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार असल्याची जोरदार चर्चा होती। मात्र अर्थ मंत्रालयानं अंतरिम अर्थसंकल्पावर शिक्कामोर्तब केलं। तर अर्थसंकल्पाच्या आधी सरकारला जोरदार झटका बसलाय, कारण राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या पीसी मोहनन आणि जे.बी. मीनाक्षी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला। राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेमार्फत प्रसिद्ध होणारा हा मोदी सरकारचा पहिला अहवाल होता। या अहवालातून बेरोजगारी आणि रोजगारासंदर्भातली नेमकी आकडेवारी समोर येते। यात नोटाबंदीच्या आधीची आणि नंतरच्या आकडेवारीचाही समावेश करण्यात आला आहे। पण हा अहवाल प्रसिद्ध होण्यापासून रोखला जात असल्यामुळे मोहनन, मीनाक्षी यांनी राजीनामा दिला। आज पहिल्यांदा असं होतंय की आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल यांना जारी करायचा नाहीये, कारण तो जर जारी केला तर त्याच्यातून एम्प्लॉयमेंट कळते, रोजगार कळतो, जीडीपी कळतो, उत्पन्न कळतं, या सगळ्या गोष्टी यांना लपवायच्या आहेत। आज ज्या 2 सदस्यांनी राजीनामे दिलेत त्याचं स्पष्ट उदाहरण आहे की त्यांना जे सांगितलं असेल ते त्यांना जमतच नसेल, ते बसवायचं कसं खोटं, आणि खोटं बसवू शकत नाहीत म्हणून बिचाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला। खरा राजीनामा पंतप्रधान मोदींनी आणि जेटलींनी द्यायला पाहिजे। तर राफेलचा मुद्दाही शांत होताना काही दिसत नाहीये। विरोधकांकडून राफेल संदर्भात तुफान हल्लाबोल झाल्यानंतर सरकार कॅगचा अहवाल संसदेच्या पटलावर मांडणार असल्याची माहिती समोर आली। मात्र त्याआधी नुकतीच राहुल गांधींनी पर्रिकरांच्या घेतलेल्या भेटीवरून राजकारण पुन्हा तापलं। पर्रिकर जी ने स्वयं कहा था कि डील बदलते समय प्रधानमंत्री ने हिंदुस्तान के डिफेंस मिनिस्टर से नहीं पूछा। The ex-defense minister, Mr. Parrikar, clearly stated that he has nothing to do with the new deal that was orchestrated by Mr. Narendra Modi to benefit Anil Ambani. खुद्द पर्रिकरांनीच डीलमध्ये रोल नसल्याचं आपल्याला सांगितल्याचं राहुल गांधी म्हणाले, पण तत्काळ पर्रिकरांनीही समाचार घेतला। राहुल गांधींसोबत फक्त 5 मिनिटं भेट झाली। कोणतीही सूचना न देता राहुल गांधी भेटण्यासाठी आले। राफेलवर राहुल गांधींची कुठलीही चर्चा झालेली नाही। राजकीय फायदा घेण्यासाठी ते या भेटीचा उल्लेख करतायत। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले, पण आता घाणेरडं राजकारण करतायत। राफेलचा मुद्दा काँग्रेससाठी फार जिव्हाळ्याचा झालाय। आता कॅगचा अहवाल काय आहे हे सार्वजनिक झाल्यानंतरच काँग्रेस आणि भाजप या दोघांचीही रणनीती ठरेल। ब्युरो रिपोर्टसह पंकज भनारकर, TV9 मराठी।